12वी झालं तुला काय व्हायचं? आर्मीत जायचं. 12वी झालं तुला पोलीसमध्ये, तुला नेव्हीमध्ये, तुला एअरफोर्समध्ये. असे भरपूर जणांचे स्वप्न असतात. कारण की आता ट्रेंडिंगला चालू ते व्हिडिओ वगैरे काढतात सगळे. तर हे 12वी 11वी 12वी जे पोर असतात त्यांना वाटतं शाळेला मी कधी पोलीस होईन, कधी तो वर्दी घालीन, मस्त बॉडी बिडी बनवीन, मस्त व्हिडिओ काढून, असं प्रत्येकाला वाटत असतं. आता भरपूर जणांना एकच स्वप्न असते जास्तीत जास्त, आर्मी आणि पोलीस. मला आर्मी जायचं, पोलीस जायचं. पण ते 11वी 12वी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बाबा कशी तयारी करायची हे पण त्यांना माहित पाहिजे. माईक चालू आहे काही? हाय, माईक चालू आहे. हाय हाय, कट नाही ना गेलं? कशी तयारी करायची बाबा, पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळणं महत्वाचं आहे. नाही तर काहीतरी उगाच हे करतात. मग त्यासाठी आपण हे 12वी झालेल्या मुलांसाठी आणि 11वी 12वी जे जे मुलं करतात त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ मित्रांनो. बाकीच्यांनी बघितलं तरी काय हरकत नाही, ज्यांचे पालक पण बघत असतील हा व्हिडिओ, पालकांनी पण एकदम लक्ष द्या. कारण कसं आहे, काय काय आपला निर्णय चुकला की मुलाचं 1-2 वर्ष वायाला जातं. तुम्ही काय करता माहिती, पहिली महत्वाची गोष्ट आता लई डोक्यात आली म्हणून, काय काय ठिकाणी अकॅडमीला 1-1, 1.5, 2-2 लाख रुपये फी आहे. पालकांना वाटतं एवढी फी मला काहीतरी क्वालिटी असणार. पण तिथं काय, आता तुम्हाला माहिती आहे मी कशाबद्दल आणि कोणाबद्दल बोलतोय, ते तुम्हाला कळून चुकले. आणि कळून चुकलं असेल तर मला लगेच कमेंट बॉक्समध्ये टाईप करून ठाक लगेच कमेंटमध्ये टाका की मी कशाबद्दल बोललो. एवढा फी म्हणलं की मित्रांनो, आईबाप पहिल्यांदा आपल्याला अकॅडमीला पैसे पुरवतात, की आपल्या प्रत्येकाच्या आईबापाला वाटतं की बाबा माझं पोरग बाबा कुठेतरी सावलीतलं काम शिकलं पाहिजे, कुठं आर्मीत गेलं पाहिजे. पुढे कोणाच्या बापाला नाही वाटत. पण आपलं पोरग पण ते त्या लायकीचं लागतं. नाही तर आपलंच नाही दळींद्र शेण लागतारलेलं त्याला आपण लाख लाख 1.5-1.5 लाख रुपये खर्च करतोय. ही टाइम लावून आणले पाहिजे काही काही गाण्याकडे. ही आईबापाच्या याला जाणीव नसती. ही दळींद्र तिकडे झाला काही गाण करते त्या तुम्हालाही माहिती आहे. पण काय काय मुलांना खरंच जाणीव असते. त्या मुलाबद्दल मला कायम रिस्पेक्ट आहे. आपली अकॅडमीला काय काय मुलं गरीब आहे, त्यांच्या फी ऑलरेडी कमी केलेलं आहे. पण जेवढं इमानदारीने करतात ना तेवढं आम्हालाही बरं वाटतं. नाही तर आणि काय काय भिकार सोडांची तर मी फी कमी केल्या, ती दळींद्र काही कामाची नाही. खात्यात 3 टाइम झोपा नुसती, काय नाही सर, मला पाय दुखतोय, मला ताप आलाय, मला हे होतंय ते होतंय. असली पोर काही कामाची नाही. पालकांनी लक्ष द्या. 1.5-1.5, 2-2 लाख रुपयाच्या ठिकाणी फी आहे. पालकांना विनंती आहे की तिथं तुम्ही पहिल्यांदा रिझल्ट बघा. एवढी फी म्हणजे खूप आकृत आहे, आकृत फी. तुम्ही फी कडे बघता नाही एवढी क्वालिटी असणार ना. आणि काही काही ठिकाणी फी कमी असते पण क्वालिटी पण चांगली असते. काही काही अकॅडमी महाराष्ट्रामध्ये चांगल्या आहेत, जेणेकरून तिथं रिझल्ट पण चांगलं, तो फी पण कमी आहे. तिथं जाऊन एकदा व्हिजिट करा. महाराष्ट्रामध्ये भरपूर अकॅडमी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50-50 अकॅडमी आहे. उठला सुटला अकॅडमी टाकते, उठला सुटला अकॅडमी टाकते. आपली पण अकॅडमी आहे. आता कसं बाकीच्या अकॅडमीमुळे बाकीच्या पण चांगल्या अकॅडमीचं पण नाव खराब होतं. त्यामुळे आता काय मलाही कोणतरी नाव ठेवतच असणार आहे. त्यामुळे मी काय स्वतःला चाललंय भारी समजत नाही. आपल्या अकॅडमीला याच एकदा अकॅडमी बघा, सगळं जेवण बघा, सगळं राहण्याची व्यवस्था बघा, क्लास बघा, सगळं बघा, सगळं बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ऍडमिशन बघा. मी म्हणत नाही माझ्या पैशाची या, कुठं पण लावा पण चांगल्या ठिकाणी लावा. हा माझा दृष्टिकोन आहे पहिल्यापासून. त्यामुळे पालकांना एक विनंती आहे की तुमचा निर्णय खूप महत्वाचा आहे मुलांबद्दल 12वी झाल्यानंतर. काय काय पालकांना काय वाटतं, माझ्या मुलाची आता 10वी झाली, 10वी नंतर मी माझ्या मुलाला 11वी 12वीला कोणत्या तरी अकॅडमीला टाकणार, 11वी 12वी बाहेरून करणार आणि नंतर 2 वर्ष माझ्या पोराची जबरदस्त तयारी होणार. तसं काहीही होत नाही. पालकांना माझी एक नम्र विनंती आहे, 12वी झाल्याशिवाय कोणत्या मुलाला अकॅडमीमध्ये टाकू नका. तुमचं नुकसान आहे. 1-2 12 11वी 12वी तो काय तिथं काही करत नाही. मी जवळून बघितलं. मी अकॅडमीला ऍडमिशन होतात, मी 11वी 12वी मुलांचं ऍडमिशन करत नाही. त्यांच्या पालकांना विनंती करतो की 12वी झाल्याशिवाय तुम्ही अकॅडमीला ऍडमिशन घेऊ नका. तुमच्या मुलाचं नुकसान होईल. 12वीला चांगले मार्क पडू द्या, तो जरा मॅच्युअर होईल, त्याला समजल भरती काय असे काय नाही. 11वी 12वी म्हणजे 17-18 वयामध्ये काय मुलगा एवढा मॅच्युअर झालेला नसतो. त्याला काय एवढं पैशाची जाणीव नसते की गरिबीची जाणीव नसते. काय काय असतात मुलं की त्यांना 1-1 रुपयाची जाणीव असते. त्याच्यामुळे त्या मुलांनी 11वी 12वी झाल्याच्या नंतर आपल्याला अकॅडमी लावायचे, किंवा नाही लावली तरी चालेल. क्वचित मुलांसाठी ऑलरेडी हुशार आहे, फिजिकल फिटनेस त्यांचा चांगला आहे, स्पोर्ट्समन आहे, त्यांचं फिजिकल 50 पैकी 85 येते. एखाद्या चांगल्या ठिकाणी क्लास लावला तर बाबा 100 पैकी लेखीचा 80-85 स्कोर येईल. त्यांनी अकॅडमीने नाही लावली तरी चालेल. पण काही विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती काय असते हे त्यांना माहित नसतं. बाबा इव्हेंट किती, हाईट किती, गोळा किती टाकायचा असतो, 100 मीटर, त्यांना काहीच माहित नसतं. त्या माहितीसाठी ते कुठल्या ना कुठल्या तरी बाबा जवळ अकॅडमी, 5,000 रुपये फी करून टाका ऍडमिशन, हे 7,000 रुपये फी वर्षाची करून टाका ऍडमिशन. काही काही स्वस्त ठिकाणी जातात, समजलं का. पण ते कसं त्यांचं नुकसान होतं. त्यांना काय फक्त भरायचे असतात. ते काय काहीतरी 1-1-2 एवढं शिकवणार, काही एवढं डीप लेवलचं शिकवणार नाही. काही जण, मी काही जणांना नावं ठेवतोय आणि काही जण चांगले पण आहे अकॅडमीवाले. मी म्हणजे कसं
बोललं पाहिजे, ही गोष्ट कोण बोलत नाही. कारण कसं मुलांचं नुकसान होतं, मुलांचे कमेंट येतात, मेसेज येतात. महाराष्ट्रात आपला टॉपचा चॅनल आहे मित्रांनो. सगळे मुलं मला मेसेज करतात व्हॉट्सअप, डायरेक्ट माझा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, डायरेक्ट फोन करतात, सर असं झालं तसं झालं, माझे पैसे वाला गेले. आता आपल्या अकॅडमीमध्ये पण आपला पण रूल आहे, हा अकॅडमी चालवणं काय तोंडाची गोष्ट नसते, प्रत्येकाला व्यवस्थित सोय देणं. अकॅडमीमध्ये ऍडमिशन झाले की 1 मिनिट जरी झालं तर मी फी माघारी देत नाही. कारण की त्यांना मी ऑलरेडी सगळं दाखवलेलं असं, सगळं बघा तुम्ही 1 तास 2 तास 4 तास विचार करा, नंतर ऍडमिशन घ्या. नंतर ऍडमिशन कॅन्सल होणार, 1 रुपया माघारी देत नाही मी. हे आपलं पण काहीतरी आहे ना, धोरण आहे आपलं पण, आपला पण नियम अटी आहे ना. आता उठ सूट 2 तास राहीन, मी चाललो 2 तास राहीन, हे काय धर्मशाळा आहे का? मी काय लई दानशूर झालो काय? मला पण अन्न खायला लागतं ना घरी. हा रुपया पण मला पण खर्च करावा लागतो. हे अकॅडमी काय फुकट काय? मी काय करोडपती आहे का? अरे मी सामान्य माणूस आहे. हाय तर 4 शब्द मला माहिती आहे, कळते ह्याच्यातलं, त्यामुळे मी तुम्हाला शिकवतोय. आणि एवढं जेवणा खावण्याचं ते तयारी करणं म्हणजे काय सोपं नसतं. काय मुलं म्हणतात ते महेश सारखं गेलं तर काय त्याने आमचे पैसे मागे दिला, मिळणार नाही. समजलं का? माझं पण नियम अटी आहे, आपल्या रूल्स अँड रेग्युलेशन. आपल्या इथं 1 रुपया मी कोणाला माघारी देत नाही. हे काय अकॅडमीलाही माहिती आहे आणि बाहेरच्या लोकांनाही माहिती आहे. त्यामुळं कोणत्याही अकॅडमी, कोणताच अकॅडमीला तुम्हाला रुपया माघारी देणार नाही, उभं करणार नाही. तर समजलं का? तर मी काय जणांचे दिल्या, पण आता तर मी देतच नाही. तुम्ही मला 4 शिव्या द्या, पण भाऊ आपला आहे प्रत्येकाचं एक नियम अटी असतात, त्या आपल्या आहे, त्या मी काय कोणाला मोडून देत नाही का स्वतः मोडत नाही. त्याच्यामुळं अकॅडमी लावताना तुम्ही विचार करून अकॅडमी लावत जा. इथून मागं किती भरती झाली, नाही तर हाय अकॅडमी, हे 500 फोटो लावलात, इकडच्याचा तिकडच्याचा, तो मित्र त्याचा मित्र त्याचा मित्र, या सोलापूरन ग्रामीण पोलिग्राम स्टॉपर पेपर. अरे काय तुम्ही बघा ना, चौकशी करा बाबा, ते जेन्युन आहे का? अरे लाबाडपणा चाललाय सगळ्या मार्केटमध्ये. ह्यो त्याचा फोटो टाकतोय, त्या पोराचा 4 अकॅडमीमध्ये फोटो असतो, माहिती आहे का तुम्हाला? हे तुम्हाला कळत नाही, तुम्ही त्याला भारावून जाता. झेंडे दिसले बाबा, ते चढायचं दिसलं, हे काय करते, टायर दिसली, तसला वर्कआउट कामाचा नाही. इथं पळणं महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये वर्कआउटचे वेगवेगळे प्रकार आहे, ते तुम्हाला कळले पाहिजे. नाहीतर निसता बाबा निसता दिखावा आहे, तुम्ही त्याला भारावून जाता. हे पालकांना पण माझी विनंती आहे, तुम्ही त्या अकॅडमीच्या पास्ट बद्दल पण तुम्हाला माहिती पाहिजे, त्यांचा रिझल्ट जेन्युइन किती आहे, त्यांचं बाबा त्यांचे तर शिक्षक कोण आहे, कसे शिकवतात. आणि एक म्हणजे तुम्हाला 1 नंबरची महत्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही ज्या अकॅडमी जाणार आहात तिथल्या मुलांना विचारायचं बाबा अकॅडमी कशी, हे खूप महत्वाचं असतं. आता मग तुम्ही तिथं चुकला ना, पैसे तुमचे 20-20, 25-30 30 हजार रुपये वायाला जातात. काय काय जण लाख लाख रुपये भरतात. एक जण आणि 1 लाख रुपये भरले एका अकॅडमीला, तिथून काय माघार दिलं नाही. पोरग ते 1-1.5 महिन्याचं थांबलं आणि नंतर इथं आपल्या अकॅडमीला आलं. म्हणलं सर असं असं झालं. आपल्या अकॅडमीची किती 25,000 फी एका वर्षाची, त्याच्यामध्ये सगळे क्लास 2-2, 3-3 बॅच रिपीट होत्यात आणि ग्राउंडची सगळी तयारी. आणि मग इथं 25,000 पण भरायला काचकूच करत होता. फी कमी केली ती नंतरची गोष्ट, पण 25,000 तिथं 1,00,000-1.5 लाख रुपये भरले आणि आता इथं 25,000 भराय यांना नको नको होतं. काय नाही, गरीब मुलांसाठी आपण तेवढं करू शकतो, पण मी का फुकट कोणाला ठेवू शकत नाही. ऑलरेडी 10-12 जणांना मी मोफत शिकवतोय, कारण की त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे. उद्या ते पोलीस होतील, त्यांचं कुटुंब चांगलं होईल, त्यांच्या घरच्यांना एक आधार निर्माण होईल, हे महत्वाचं. असं नाही तर सर मी गरीब आहे सर, माझी अत्यंत खूप आणि हालाकीची परिस्थिती, आणि मी खूप कष्टाळू विद्यार्थी आहे सर, मला ना फी मध्ये काहीतरी सवलत द्या. आला होता एक जण, म्हणलं बाळा तू ग्राउंड कितीचं बसतं, तू मागच्याच भरती दे. हो सर भरती दिली होती, पण मी ग्राउंडलाच क्वालिफाय नाही झालो. अच्छा बरं ठीक आहे, मार्क किती होते सर? म्हणले मला 28 मार्क होते फिजिकलला मुंबईला. बरं तो लेखीचा स्कोअर किती होता? म्हणला सर लेखीचा ना मी ना अभ्यास करतो 50-60 पर्यंत स्कोअर होतो. म्हणलं बाळा ना तू लेखीचा किंवा फिजिकलचा दोन्हीपैकी एक जरी चांगला असतं ना, मी तुला 100% मदत केली असती. समजलं का? नाही तर कोणाला आजी त्याच्या आईला कोणाला पण मी मदत केल्या, आणि काय म्हणजे मी 7-8 जणांना मदत केली राव, ते मला न सांगता पळून गेलं राव. मग वाईट वाटतं, हे बुडून जातात महिन्याच्या शेवटला. 7-8 जण पळून जातात फॅबी बुडून, माहितीये का? वाईट वाटतं, मदत करायची इच्छा राहत नाही. अहो तुम्हाला काय सांगू, मस्त आपल्याला वाटतं बाबा ह्या गरीबाला मदत करते का, यांनी माझ दाखवलं आपण तरी काय करायचं. अहो माजुरड्यावर करतात, माहितीये का? अहो लय उदाहरण आहे, तुम्हाला काय सांगू, या अकॅडमिक क्षेत्रामध्ये लय पोर बघायला भेटतात. जाणीव याचा प्रकार त्यांच्याकडे नसतो. गरीब गरीब गरीब, अहो काय नाही, हे खूप माजुरलेले असतात. माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल, पण अहो सत्य परिस्थिती मी बघितलेली. आता याच्या क्षेत्रामध्ये भरपूर तर मी काम करतोय, सत्यता आणि अचूकता पण मी ओळखलेली आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळं सांगतोय. पण हा विषय जरा बाजूला ठेवू आपण, ह्याच्यावर काय भाषण होतच राहील. पण 12वी झाल्यानंतर मुलांनी काय करायचं, चांगली अकॅडमी बघायची, चांगला क्लास बघायचा,
किंवा चांगला कोच असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये, जबरदस्त ॲथलेटिकची प्रॅक्टिस घेणार, मस्त 100 मीटर गोळाफेक, हे सगळे ॲथलेटिकचे इव्हेंट आहे. 1600 मीटर हे रनिंग आणि गोळाफेक थ्रो, हे सगळं ॲथलेटिकचे इव्हेंट आहे. त्यांच्याकडे चांगली प्रॅक्टिस करायची, चांगला डाईट करायचा आहे आणि तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी 100% चांगले क्लास असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक टॉपचा क्लास असतो, तिथं तुम्ही क्लास लावायचे. नाहीतर नसेल तुमची इथं ग्राउंडची व्यवस्था नसेल, चांगला कोच नसेल, तर तुमच्या इथे जे मुलं पोलीस झालेले आहेत त्यांच्या सपोर्टने कोणती अकॅडमी चांगली आहे त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन टाकायचं आहे आणि आपली तयारी चालू ठेवायची. नाही तर काय होतं, काय काय अकॅडमी चांगल्या असतात पण तुम्हीच दळिंद्रे तिथं त्या लायकीच्या नसतात, त्याच्यामुळे तुम्ही अकॅडमीना नावं ठेवता, असं होतं. त्याच्यामुळे कसं आहे, आपल्याला पण करावं लागतं. अकॅडमीमधले सगळे क्लास घेणार, तुमचे फिजिकल घेणार, पण करणं तुम्हाला आहे. एक फोन आला, मला सर गॅरंटी काय तुमची? म्हणलं गॅरंटी काय नाही, ॲडमिशन घ्यायचं असेल तर घ्या ना, घेऊ नका. मला गॅरंटी काय नाही. परदेशची गोष्ट म्हणला, एकाने ॲडमिशन घेतलं, महिना होऊन गेलाय त्याला. म्हणला सर मला घर जायचं. म्हणलं का रे बा, काय आलं? म्हणलं काय घरी काय अडचण आहे का? नाही मला अडचण काय नाही. म्हणला तुमच्या इथं नाश्त्याला दूध अंडी केळी देत नाही. म्हणलं ए बाबा, जिथं भेटते ते जा. म्हणलं दूध अंडी केळी मी का ₹1,00,000 फी घेत नाही. म्हणलं तुमची फक्त नाश्त्याची ₹500 फी घेतो महिन्याची, फक्त ₹500, आणि त्याच्यामध्ये दूध अंडी केळी देऊ का तुला? अरे काय पटतं का म्हणलं तुला? नाही दुसऱ्या अकॅडमी भेटतात. म्हणलं बाळा तू तिकडे जा, मला जायचं सर तिकडे, माझी फी मागत मला ₹1 भेटणार नाही. अरे तुला दूध अंडी केळी खायला आला, भरती द्यायला आला, ठीक आहे तुझं म्हणणं बरोबर बा, तुला दूध अंडी केळी पाहिजे. अरे पण ते ₹500 भरलात बाळा, तू मग तिथं ₹1,500 भरतो, तुझं 8 केळी सगळं देतो तुला. काय अशी तुमची अपेक्षा? आणि अभ्यास बघितला, हा भाऊ तो ग्राउंडवर आला नाही कधी, क्लासला बसते पण ग्राउंडवर येईना ते, आणि असं पार तोंड करून असं जणू का माझ्या रागाने दोन ठोके टाकेना नाही बार. पण कसं आपण एक शिक्षक झालो, मुलांबरोबर कसं वागायचं मला चांगलं कळतं, त्यामुळे त्यांना एक प्रेमानेच बोलतो मी. आता कधी राग आला की मग मी पण बोलतो त्यांना. त्यामुळे कसं आहे, राग आल्याच्या नंतर कंट्रोल करणं हे मला चांगलं येतं. त्याच्यामुळं आणि काय काय गोष्टी बोलायला लागतात. चांगल्या ठिकाणी क्लास लावायचा, डांबरूवरती का रनिंग करू नका, हे तुमच्या चुका होतात. पहिल्यांदा आपलं डॉक्युमेंट क्लिअर करून घ्या. ज्यांचे आता 12वी झाले त्यांनी पहिल्यांदा डॉक्युमेंट क्लिअर करून घ्या, जेणेकरून काय पुढे अडचण येणार नाही. 12वीच्या पोरांना आत्ताची भरती काय देता येणार नाही की तुम्ही लगेच खुश होऊन जासान आता 12वीचे मला फॉर्म भरते ना, असं काय होणार नाही. कारण तुमचं 18 वर्ष पूर्ण नाही, 12वी झालेलं नाही, 12वीचा रिझल्ट नाही तुम्हाला, आणि तुमचे डॉक्युमेंट पण नसणार, तुम्हाला काही भरती देता येणार नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही का डोक्यात घेऊ नका. आता 1 वर्ष पुढच्या भरतीच तयारी. आता पुढची भरती कधी निघेल सर, आम्हाला सांगा पुढची भरती कधी? अरे कधी का निघा ना, तू तयारी तर चालू कर. आता समजा ही भरती झाली, ह्याच्यामध्ये जे फेल होतील ते परत पुढच्यासाठी तयारी करते. त्याने भरती बघितलेली आहे, त्यांना माहिती आहे काय प्लस मायनस काय, आपल्यात काय कमी आहे, ते सगळं त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते पुढच्या परत तयारी चालू करतो. तुम्ही पण 12वी झाले, 1-1.5 वर्ष स्वतःसाठी द्या, स्वतःला इन्व्हेस्ट करा. स्वतःला माहिती, आपल्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे. नाही तर काय माहित नाही ना, परत पुढल्या वर्षी डायरेक्ट फॉर्म भरायला गेला भरतीला, असं होत नाही. 1-1.5 वर्ष कुठेही तुम्ही प्रॅक्टिस करा, चांगली जबरदस्त डायट करा. तुम्ही जेवढं वर्कआउटला महत्व द्या तेवढं तुम्हाला डाईटला महत्व द्यायचंय. नाही तर डाईट पण करताना बाहेरचा चारा त्या निसता, जिथं कोणी बोलावलं, कुणाच्या सत्यनारायणची पुन्हा पूजा, कुणाचा 10वा कुणाचा 13वा काय सोडत नाही तुम्ही. त्यामुळे बाहेरचं खाणं जरा टाळायचंय आणि आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय. पालकांना आणि विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ 100% समजलेला असेल. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, आता तरी सांगतो 77 097 04 535. 12वी झालेल्या विद्यार्थ्यांनी एकदा आपल्या अकॅडमीला व्हिजिट करून जा, घेऊ नका ॲडमिशन. सगळ्या गोष्टी बघा, इथं विद्यार्थ्यांना भेटा, क्लास बघा, जेवण बघा, सगळ्या गोष्टी बघा. त्याच्यानंतर ॲडमिशनचं बघा, किंवा तुमच्या घराजवळ कुठं चांगली अकॅडमी असेल तिथं घेतलं तरी चालेल, काय हरकत नाही. पण निर्णय चुकू नका. मला एवढंच बोलायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.